नमस्कार. मी प्रणाली कुलकर्णी, सर्टिफाईड पॅरेंटिंग कोच आहे. गेले अनेक वर्ष मी एज्युकेशन क्षेत्रामध्ये असल्यामुळे बरेचसे पालक मला विचारतात की सगळ्या विषयाचा क्लास लावायचा आहे, मॅथ्स अवघड जातं आहे, इंग्लिश अवघड जातं आहे, सोशल सायन्स अवघड जातं आहे. पण ते क्लास लावायचा आहे म्हणजे काय की आईबाबांना असं वाटतं की शाळेत जायला लागला ना, आता त्याला सगळं यायला पाहिजे, त्यामुळे आपण क्लास लावूया. मग क्लास कशासाठी लावता तुम्ही? शाळेत कशासाठी घातलं आहे याचा विचारच करत नाही. शाळेत जर तुम्ही घातलं आहे तुमच्या मुलाला तर त्याला नक्कीच तिथं आकलन व्हायला पाहिजे. आणि जर ते आकलन होत नसेल तर मग त्याला ते का आकलन होत नाही आहे याचा विचार करायला पाहिजे. कारण 1 तास जर मूल तुमचं क्लासमध्ये जाईल असं एका विषयाचा आणि अशा सगळ्या विषयाचा क्लास लावला तर ते खेळेल केव्हा? बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करेल केव्हा? कारण ॲकॅडमिक्स म्हणजे फक्त ॲकॅडमिक्स असा विचार करून नाही चालणार आहे. मुलांची सर्वांगीण वाढ करायची असेल तर तुम्हाला सर्व बाजूंनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ट्युशन लावणं किंवा क्लास लावणं खरंच एवढं गरजेचं आहे का? किंवा सगळ्या विषयांचा क्लास लावणं गरजेचं आहे का? अहो, पहिलीत गेली नाहीत मुलं तर लगेच त्यांना क्लास पाहिजे असा पालकांचा अट्टाहास असतो. आणि मुलांनाही असं वाटतं क्लास लावल्याशिवाय मला येणार नाही. बरं, क्लाससुद्धा कुठे लावायचा? तिथं जाऊन काय बघायचं? फी हा कन्स्ट्रेंट नसावा किंवा सिलेबस सगळा संपवला जातो आहे हा कन्स्ट्रेंट नसावा. आपलं मूल तिथं जाऊन काय शिकतं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा लर्निंग होतं आहे का याच्यावर अभ्यास करायला हवा. आणि हा जर अभ्यास होत नसेल तर मग शाळेत तरी कशाला घालता तुम्ही तुमच्या मुलांना? कारण शाळेत जाऊन ॲकॅडमिक्स होतं पण सिलेबस संपवला जातो. संपवणं आणि येणं याच्यात फरक आहे. कारण प्रत्येकाला शिक्षकांनासुद्धा आता टार्गेट आहेत सगळ्या गोष्टींचे. त्यामुळे तो सिलेबस संपवला जातो. 1 to 1 सगळ्यांकडेच लक्ष दिलं जातं असं नाही. कारण आत्ताची सध्याची शाळेची वर्गसंख्या बघता एकेका वर्गाच्या 7-7, 8-8 डिव्हिजन आहेत. वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये वेगवेगळे टॉपिक सुरू असतात. आता दिवाळी आली आहे तर भरभर आपल्याला सिलेबस संपवायचा आहे. टेस्ट आली आहे, त्याच्या आधी मला हे टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. हे शिक्षकांना टार्गेट असणारच. आणि खरंच त्यांच्याकडनं ते कागदोपत्री सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात, लिहून घेतल्या जातात. त्यामुळे त्या गोष्टी तशा व्हायलाच हव्यात. पण त्यामध्ये ॲक्च्युअल लर्निंग होतं आहे का? आणि शाळेतनं तुमचं मूल जेव्हा घरी येतं तेव्हा त्यानं काहीतरी नवीन शिकलं आहे का त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्यायला हवा. किंवा एखादा विषय खरंच अवघड वाटतो आणि त्यासाठी मुलांना पुश करण्याची गरज असते तेव्हा क्लास लावणं अगदी गरजेचं आहे. पण तो जो क्लास आहे तिथेही लर्निंग होते का सिलेबसच संपवला जातो आहे का फक्त अभ्यासावर काम केलं जातं? अभ्यासावर काम करण्यात अर्थ नाही आहे. एखादा टॉपिक अवघड जातो आहे म्हणजे सिलेबस परत शिकवायला पाहिजे असं नसतं. तो टॉपिक का अवघड जातो आहे हे शोधायला पाहिजे. मग तो लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स किंवा त्याच्यासाठीचे काही सोपे उपाय मुलांना सांगायला पाहिजेत की हे गोष्ट अशी लक्षात ठेव, याचा तू असा माइंड मॅप तयार कर किंवा याच्यासाठी असे फॉर्म्युले आहेत. तर त्याचे लक्षात ठेवण्याचे काही खरंच सोप्या पद्धती असतात. त्या सांगितल्या गेल्या तर मुलं छान आवडीनं करतील आणि ते त्यांना आवडायला लागेल. तो विषय आवडायला लागणं जास्त महत्त्वाचं आहे. अवघड वाटला विषय की तो केलाच जात नाही. मग ट्युशन लावली आहे तरी येत नाही, मी इतके पैसे घालवतोय तरी ह्याला येत नाही असं पालकांनी चिडून चालणारच नाही. काय आहे की तुम्ही त्याच्यावर ट्युशन लावा पण स्वतः पण वेळ द्यायला पाहिजे, स्वतः पण मेहनत घ्यायला पाहिजे. फक्त शाळेत झालं आहे, ट्युशनमध्ये झालं आहे म्हणजे आलं असं नसतं. त्यामुळे मुलांवर काम करा, अभ्यासावर काम करू नका. आणि मुलांसाठी लक्षात ठेवण्याच्या पद्धती किंवा आता लक्षात राहत नसेल तर पुन्हा एकदा वाच, पुन्हा एकदा लिहून काढ असं रट्टा मारण्यापेक्षा त्यांना सोप्या पद्धतीनं ते कसं समजून घे आणि तुझ्या स्वतःच्या भाषेत ते कसं लिही हे सांगायला पाहिजे. त्याच्यासाठी आधी भाषा ज्ञान त्यांचं व्यवस्थित असायला हवं. आणि भाषा ज्ञान कधी व्यवस्थित होईल? मुलं जेवढं जास्त वाचतील तेव्हा.
मुलं मराठी, इंग्लिश, हिंदी या प्रत्येक विषयाच्या, प्रत्येक भाषेचं एक्स्ट्रा काही वाचतायत का याकडे आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. कारण मुलांचं वाचन हे जेवढं जास्त होईल तेवढी मुलं जास्त स्वतःच्या पद्धतीने लिहू शकतील. त्यांचा शब्दसंग्रह वाढेल आणि शब्दसंग्रह वाढला की त्यांना ते छान पद्धतीनं लिहिता पण येईल. तर कन्सेप्ट एकदा समजलेली असली की तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहिलं तर त्याला तुम्ही पूर्ण ज्ञान आलं असं समजू शकतो. मग ते तसं समजण्यासाठी मुलांना भाषा ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ह्या विषयांचं पक्कं खोलवर ज्ञान घेणं म्हणजेच त्याचे शिकण्याच्या पद्धती समजून घेणं. 1ली ते 4थीपर्यंतच्या मुलांना वाचलं परत एकदा एक्सप्लेन केलं की समजतं. 5वी ते 7वीपर्यंतच्या मुलांना नुसतंच वाचून समजत नाही तर त्याच्यामधल्या काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या पुन्हा एकदा लिहून काढून त्याच्या सोप्या पद्धतीने त्याचे पॉईंट्स काढून ते मेमराईज करण्याच्या ट्रिक्स किंवा काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे ते सांगावे लागतात की तू हे असं असं लक्षात ठेव. आणि प्रत्येक टॉपिक झाला की त्याचा एक माइंड मॅप तयार केला गेला की या टॉपिकमध्ये मी काय काय शिकलो हे सगळं त्या मुलांना यायला लागतं. मुलं आणि मुलींची ग्रास्पिंग थोडी फास्ट असते असं म्हटलं जातं, पण मुलींची व्यवधानही तेवढी जास्त असतात. त्यामुळे मुलगा असो वा मुलगी असो वेगळं त्यांच्यासाठी शिकण्याची पद्धत तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे असं नाही, पण त्यांना त्या त्या वयानुसार त्यांच्या शिकण्याच्या, त्यांच्या लर्निंग स्टाईलमध्ये, त्यांच्या रीडिंग स्टाईलमध्ये किंवा त्यांचे पॉईंट्स काढण्याच्या पद्धतीमध्ये बदल करायला हवा. आणि हा बदल अपेक्षितच आहे. आणि अशा वेगवेगळ्या केस स्टडी, काही स्ट्रॅटेजीज अशा डेव्हलप केल्या गेल्या आहेत की त्या त्या वयोमानानुसार मुलांना त्या यायला लागतात. तर नक्कीच याचा विचार करा आणि आपल्या मुलांना सक्षम बनवा. धन्यवाद.